राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आपण आहोत दिघा या ठिकाणी आंबेडकर नगरमध्ये। या ठिकाणी नाल्याचं कामाला सुरुवात झाली आहे। कुठल्याही महापालिकेकडून निधी आल्यावरती जनतेला आनंद होतो, परंतु या ठिकाणी आपण पाहत आहोत की या ठिकाणी नाल्या दुरुस्तीला आक्षेप असतानाही या ठिकाणी महापालिकेच्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालेले त्यांनी नागरिकांना विश्वासात न घेता काम चालू केलेलं आहे। समाजसेवक संतोष केदारे यांनी या ठिकाणी या कामाला आक्षेप घेतला होता। जे अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्यावा अशी त्यांची मागणी होती आणि आता ह्या कामाला सुरुवात झाली आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारचा आपला आक्षेप आहे आणि नागरिकांना या ठिकाणी सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्या अनुषंगाने काय सांगाल? नक्कीच या ठिकाणी आम्ही जो आंबेडकर नगर या ठिकाणी संबंधित नाल्याचं काम हे झोपडपट्टी सुधारणा, दलित वस्ती सुधारणा निधीमधून काम करण्याचं निधी मंजूर झालेला आहे आणि आम्हाला ते काम करायचं आहे। या संबंधीचं लेटर आम्ही आयुक्त साहेबांना डिसेंबर महिन्यामध्ये दिलं होतं आणि लेटर दिलेलं असताना देखील त्या ठिकाणी हे काम जे आहे याची कुठल्याही प्रकारची नागरिकांकडून तक्रार नव्हती, कुठल्याही प्रकारचं स्खलन नव्हतं, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी ओव्हरफ्लो नव्हता। अशा परिस्थितीमध्ये हे काम करणं योग्य आहे का, याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं, रचनात्मक परीक्षण व्हावं, त्यानंतर या ठिकाणी जे इंजिनियर्स आहेत महानगरपालिकेचे यांच्या देखरेखीखाली काम व्हावं आणि स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना विश्वासामध्ये घेऊन, जर या ठिकाणी आपण पाहू शकाल की या ठिकाणी नाल्याच्या लगतच लोकांची घरे आहेत आणि हे घरं असताना ह्या लोकांना काहीतरी एक श्युरिटी एक असली पाहिजे। महानगरपालिका एखादं काम करते तर ती नागरिकांच्या हितासाठी करते असं आम्ही मानतो, परंतु नागरिकांचं जर त्या ठिकाणी घर धोक्यामध्ये असेल तर त्या लोकांना काहीतरी लेखी आश्वासन देणं गरजेचं आहे महानगरपालिकेने। तर या संबंधीचं एक लेटर आहे, ते दिघा वॉर्ड अधिकारी यांनी मला दिलं होतं। हे बघा, हे लेटर मी आपल्याला दाखवू शकतो। हे त्यांनी दिलं होतं की संबंधित काही इथे जर हानी झाली तर इथल्या नागरिकांसाठी आम्ही भांडत आहोत आणि खऱ्या अर्थाने जर त्या कामाची आवश्यकता नाही आहे, अननेसेसरी अनावश्यक काम जर असेल तर ते काम करण्यामध्येच आमचा विरोध होता सर्वप्रथम, पण जर करत असाल तर नागरिकांना विश्वासामध्ये घ्या, ही आमची भूमिका होती। त्यानंतर आम्ही जे साहेबांना लेटर दिलं होतं आयुक्त साहेबांना, ते देखील लेटर या ठिकाणी आहे। हे बघा, या आता 28 तारखेला आम्ही ते लेटर दिलेलं आहे आयुक्त साहेबांना। त्यानंतर हे बरीचशी लेटर जे आहेत हे मी दिले। सिटी इंजिनियर ज्यावेळेस हे काम चालू झालं 3 महिन्याच्या विश्रांतीनंतर, यांचा कालावधी संपल्यानंतर हे काम त्यांनी सुरू केलं आणि सुरू केल्याच्या त्वरित संडेला त्यांनी सुरू केलं। या ठिकाणी महानगरपालिकेचे कुठलेही इंजिनियर उपस्थित नव्हते, कुठलेही त्यांच्या ठेकेदाराचे इंजिनियर उपस्थित नव्हते आणि सरकारी कार्यालय आपलं जे महानगरपालिकेचं बंद असताना यांनी काम चालू केलं। तर त्यावेळेस सुद्धा मी सिटी इंजिनियर साहेबांना फोन केला, त्यांना मेसेजद्वारे पण मी या ठिकाणी कळवलेलं आहे, त्यांना मी फोटो पाठवलेला आहे की अशा पद्धतीने तातडीने ब्रेकर लावून या ठिकाणी तोडकाम होत आहे। जर हे घाईघाईमध्ये अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमध्ये किंवा आम्ही जर ऑब्जेक्शन घेणारे लोक आहोत, आम्हाला विश्वासात न घेता जर असे तुम्ही काम करत असाल आणि उद्या जर काही हानी झाली या ठिकाणी तर याला जबाबदार कोण? तर त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांच्या कार्यकौशल्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या ठिकाणचे जे दिघ्याचे अभियंता आहेत जोशी म्हणून, तर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित नव्हते, तर यांची सगळ्यात मोठी जबाबदारी होती की त्यांनी या ठिकाणी थांबलं पाहिजे होतं। आम्ही सामान्य नागरिकांचा लढा लढत आहोत। आम आदमी पक्ष हा सामान्य नागरिकांसाठी अहोरात्र काम करत आलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत, कायदेशीर करत आहोत। त्यांनी एवढे काम केल्यानंतर सुद्धा आम्ही काही गुंड प्रवृत्तीचे लोक नाही आहोत, त्यामुळे इथे येऊन आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांचं काम बंद करण्याचा विषय केला नाही, परंतु आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर कायदेशीर मार्गाचा अवलंब करत नसाल तर आम्हाला देखील कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आमचं आंदोलन करायला किंवा आमची बाजू मांडायला आमचा पूर्ण अधिकार आमच्याकडे आहे। आणि भविष्यामध्ये जर या ठिकाणी आता हे तुम्ही पाहताय काम करत असताना जर या एखाद्या घराला जर काही हानी झाली किंवा या ठिकाणी तुम्ही पाहताय हे जे हा म्हणजे पाथवे आहे, हे चालण्याचा रस्ता आहे, याच्या खालून सर्व खोदलेला आहे, जर हे ढासळलं, इथे कोणाचं जर म्हणजे ऍक्सिडेंट झाला, कोणी पडलं तर याला जबाबदार कोण आहे? या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की कुठल्याही प्रकारचं बॅरिकेटिंग त्यांनी केलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारचं त्यांनी काही हे बोर्ड लावलेला नाहीये, कॉशन बोर्ड लावलेला नाहीये। या ठिकाणी डेब्रिज त्वरित उचलायचा असतो साईडला, या ठिकाणी त्वरित डेब्रिज उचलायचा असतो, तर या ठिकाणी डेब्रिज पडून आहे। मग या कामाची पद्धत काय आहे नेमकी? तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे की तुम्ही SOP मध्ये जे आहे, जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे, त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसने तुम्ही काम केलं पाहिजे, अशी आमची माफक अपेक्षा आहे। आणि याच्यामध्ये मी आयुक्त साहेबांना जे लेटर लिहिलं आहे परवाचं, आम्ही सोमवारच्या दिवशी आम्ही गेलो होतो,
सोमवारी गेलो असताना आयुक्त साहेबांना आम्ही हे लेटर लिहिलेलं आहे की अनावश्यक कामाबाबत दिलेल्या निवेदनाचा विचार न करता काम परस्पर सुरू करण्याचा अट्टहास का. आणि आयुक्त साहेब यांची आता इलेक्शन ड्युटी असल्यामुळे ते बिहारमध्ये आहेत असं आम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे आयुक्त साहेब या ठिकाणी हजर नाही. त्यामुळे आम्ही सिटी इंजिनियर साहेबांना भेटलो. आम्ही त्याचा रिसिव्ह आम्ही घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे 13 तारखेचा रिसिव्ह आहे. 13 तारखेला सोमवार होता आणि सोमवारच्या दिवशी आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये देखील आम्ही मागणी केलेली आहे की आम्ही कुठल्याही कामाचा विरोध नाही आहे आम्हाला, म्हणजे कुठल्याही प्रगतीचं काम करत असाल किंवा भविष्यामध्ये तर याचा विरोध आमच्याकडनं होणार नाहीये, परंतु तुम्ही आम्हाला शाश्वत असं उत्तर द्यावं, नागरिकांची श्युरिटी द्यावी आणि एक आयुक्त म्हणून तुमची एक बाजू आम्हाला मांडावी. अशा पद्धतीचा आमचा विचार नव्हती, पण त्यावेळेस आम्हाला आयुक्त साहेब त्या ठिकाणी भेटले नाही. त्यामुळे सिटी इंजिनियर साहेबांना आम्ही दिलेलं आहे. आता याच्या पुढे पाहू आम्ही किती काय कारवाई करतात काय नाही. या ठिकाणी समाजसेवक संतोष केदारे साहेब यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कामाला विरोध नाहीये, पण नागरिकांची या ठिकाणी काळजी महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने सुरक्षितता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने अवलंबलेली नाहीये आणि उद्या दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण. आपल्यासोबत जोडलेले आहेत आम आदमी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिनेशजी ठाकूर. आपण सदोदित संतोष केदारे साहेबांना पाठबळ देत असता. त्यांनी दिघामध्ये ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्या महापालिकेकडे मागणी केली आहे ते पूर्ण नेण्यासाठी, पण ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या डावलल्या जातात आणि जिथं काम तात्काळ गरजेचं नाही त्या गोष्टीला मान्यता मिळते. या प्रकारचा दुजाभाव याकडे आपण कशा प्रकारे पाहता. लोकांच्या गरजेची जी कामं आहेत त्याची निवेदनं देऊनही पूर्ण केली जात नाहीत, त्यासाठी उपोषण करावं लागतं. मात्र फक्त नजर पाहणीने एखाद्या कामाचं विश्लेषण करून ते टेंडर पास केलं जातं. मुळात एवढ्या मोठ्या कामाचं त्यांनी टेस्टिंग रिपोर्ट वगैरे घेतला पाहिजे होता, ते जीर्ण झालं आहे की नाही आहे. फक्त ते नजर पाहणीने त्यांनी एवढं मोठं काम त्यांनी पास केलेलं आहे ते हे फक्त. आणि अशा प्रकारचे मला वाटतं बरीच कामं नजर पाहणीने पास करत असतील तर हे एक काम आहे. तर अशा प्रकारे पण नवी मुंबईमध्ये बरीच कामं असतील आणि अशा जी गरजेची नाही आहेत, जिथे काही आता तुम्ही बघाल तर ते तोडताना त्यांना नाकीनं मिळत आहे. तर अशा प्रकारचे चांगली कामं तोडून जिथे गरजेचं आहे, जिथे नाली करायचे आहे, निवारा शेडचं आम्ही आंदोलन केलं तर तिथे मुकुंद समोरील कॉन्क्रिटीकरणाचं जे काम आहे ते अद्यापही त्यांनी त्या चालू केलेलं नाही. दरवर्षी तिथे पाऊस पडल्यानंतर पहिल्या ह्याच्यामध्ये एकदम तुडुंब भरून जातं. आता परवाच पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, त्याच्यामध्ये त्या एवढ्या 2 तासाच्या पावसामध्ये ही परिस्थिती झाली. त्या अशा गंभीर गरजेच्या विषयांवरती या प्रशासनाचं लक्ष नसून अशा ज्या ठिकाणी गरजेचं नाही आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामं करून फक्त चंदा आणि चंदाचा धंदा अशा प्रकारचा हा मॉडेल हा पूर्ण देशभरात चाललेला हा इथे पण लागू झालेला आहे का, किंवा इथे पण अशा प्रकारचे कामं चालू आहेत का, हा जनतेमध्ये संशय आहे. आणि या अशा प्रकारचे कामं करून लोकांमध्ये असमज आपला असंतोषही निर्माण होत आहे. कारण की ते गटाला लागूनच हे पण घरं पण आहेत. याचंही आश्वासन महानगरपालिका द्यायला तयार नाही स्वतःकडून. ते बोलतात ते कॉन्ट्रॅक्टरनी ते आश्वासन त्यांना आम्ही सांगितलं आहे, मात्र कॉन्ट्रॅक्टर उद्या देऊ नाही शकला तर मग हे लोक जाणार कोणाकडे. तर अशा प्रकारचे गंभीर प्रश्न आहेत. त्याला घेऊन संतोष केदारेने मध्ये आंदोलनही केलं आणि याच्यावरती पाठपुरावा करून निवेदन देऊन जिथे आपले कार्यकर्ते जागरूक आहेत, जिथे नागरिक जागरूक आहेत तिथे अशा प्रकारचे कामं आपण आपल्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांतर्फे आपण करतो आहोत. त्यामध्ये संतोष केदारेने इथे लक्ष घालून ही जनतेची लूट थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या पुढेही अशा कुठल्याही ठिकाणी अशी लूट होत असेल तिथे आम्ही लक्ष देऊन त्याच्यावरती शासकीय कारवाई करण्यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत. या ठिकाणी अध्यक्षांनी अतिशय सडेतोड महापालिकेला सांगितलंय की अत्यावश्यक कामाला प्राधान्य द्या, अनावश्यक कामं टाळा आणि जनतेचा पैसा या ठिकाणी चांगल्या कामासाठी वापरा. आपल्यासोबत आहेत नवी मुंबईचे उपाध्यक्ष आम आदमी पार्टीचे सूर्यवंशी साहेब. सूर्यवंशी साहेब, काय सांगाल? अनेक आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते समाजसेवक संतोष केदारे यांच्या पाठीशी असतात, आपणही त्यांच्यासोबत आहात. त्यांनी अनेक वेळा उपोषणे केली, अत्यावश्यक कामं मार्गी लावण्यासाठी त्यांनी उपोषणे केली, पण ती अजूनही मार्गी लागलेली नाहीत. त्यांच्या ह्या कामांचा पूर्तता होण्यासाठी आपण आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांना कशा प्रकारे पाठबळ देणार आहात? नमस्कार, मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई. वास्तविक पाहता संतोष केदारे युवा आघाडी अध्यक्ष यांनी या गटाच्या कामकाजाबाबत जो आक्षेप घेतलेला आहे तो खरोखर चांगला आहे. कारण की ती गटार दुरुस्त करण्यासारखीच कंडिशनमध्ये नव्हती, सुस्थितीत होती आणि त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांचा कुठल्या प्रकारे तक्रार नव्हते. त्या तक्रार नसूनही ते जाणून बुजून आपला जो महानगरपालिका जो कर रूपात जो
पैसा मिळतो तो कसा तो वेस्ट करावा हे फक्त या महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना माहीत आहे. एवढंच नव्हे तर बांधकाम चालू आहे, बांधकाम चालू असताना जे फलक लावावे लागतात, कोण अधिकारी आहे, त्याचा टेलिफोन नंबर काय असावा, सुरक्षा व्यवस्था जी असते बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन अधिनियमांतर्गत ती सुरक्षा व्यवस्था अजिबात या ठिकाणी नाही आहे. जर कमी जास्त काही झाल्यास तर कोण जबाबदार राहणार? अशा प्रकारची ही कार्यरचना महानगरपालिका घेत असते आणि महानगरपालिका कुठल्याही प्रकारे घाबरत नाही आहे. ती आपल्या मनाला पटेल त्याप्रमाणे काम करतात, की योग्य नाही. आणि संतोष भाऊच्या पाठी आम्ही उभे आहोत खंबीरपणे. तसे आमचे अध्यक्ष दिनेशभाऊ ठाकूर हे सुद्धा खंबीरपणे त्यांच्या मागे सूर्यवंशी साहेबांनी आक्षेप घेतलाय का दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, आणि अशा प्रकारे कामाला केदारे साहेबांचा विरोध नाही तर आवश्यक कामांना महापालिकेने प्राधान्य द्यावं. आणि अनेकही कामं या ठिकाणी दिघ्यामध्ये चालले, त्यांना आक्षेप त्यांनी घेतलेला नाही, पण ह्या कामाला त्यांनी आक्षेप घेतलेला होता. पण तरीही ते काम चालू केलेलं आहे, तरी ते काम मार्गी लावण्यासाठी ते सक्षम म्हणजे त्यांनी पाठबळ दर्शवले. पण नागरिकांची सुरक्षितता या ठिकाणी महत्त्वाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने ती सुरक्षितता पाळावी अशा त्या अनुषंगाने त्यांनी आजच्या या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पाहणी करून कॉन्ट्रॅक्टरने नागरिकांची काळजी महापालिकेने कॉन्ट्रॅक्टरला तशा सूचना कराव्यात आणि नागरिकांची दक्षता घ्यावी आणि कुठल्या प्रकारचा अपघात या ठिकाणी घडला तर त्याला जबाबदार कोण अशा प्रकारचं या ठिकाणी प्रश्नचिन्ह मात्र नक्की आहे. आदर्श भारत माझा दिघा.